कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन। नाशिकच्या नांदगावमध्ये रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरा येथे नवीन इमारतीचे उद्घाटन उत्तर विभाग अहमदनगर यांच्या पुढाकारातून आणि माजी खासदार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख उपस्थिती होते। प्रमुख पाहुण्यांचा शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल व लेझिम पथकाने स्वागत केले। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या इमारतीत ज्ञानदानाचे कार्य सुरू होणार आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांचे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य कल्पना जगताप, चेअरमन रमेश बोरसे आदींनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कल्पना जगताप यांनी केले तर आभार भोई सर यांनी मानले। या उद्घाटन प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। एक व्यवहार सत्य आहे, मुलांना आदर्श वैदिंची आहे। त्याने अशाच पद्धतीने सुरुवात त्या सगळ्या शाळा कॉलेज काढलं, ते गावकऱ्यांना गेले, सांगितलं आपल्या मुलांना शिकवायचं आहे, मी त्याच्याकडे तुम्हाला मदत करतो, पण पुढे तुम्ही यायला पाहिजे। गावकऱ्यांनी शाळा बांधली पाहिजे आणि गावकऱ्यांनी सर्व काय करायचं, आम्ही फक्त शिक्षक तुम्हाला देणार, आम्ही तुम्हाला सरकारी परवानगी देणार आणि त्याच्यातून आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं। अण्णांना माहीत होतं की गावकरी पुढे येतात, करतात। ही शाळा तशीच तुम्ही चेअरमननी सांगितलं त्याप्रमाणे 400 पेक्षा जास्त आज इथं जर सरकारी नोकरीत आहेत किंवा इतर काही उद्योगधंद्यात आहेत, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहेत, तर हे सर्व भाग्य कर्मवीर अण्णांचं आणि त्यांनी केलेल्या कामाचं आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे सर्व आलेलं आहे। मला वाटते अजून सुद्धा या शाळेतून विद्यार्थी घडलेत, मोठ्या पदावर गेलेत, उद्योजक झालेत, सरकारी अधिकारी झालेत, तरी जर आणखीन जास्त पुढे येईल आपल्याला असं मला वाटतं आणि त्याकरता तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। नक्कीच त्या याच्यामध्ये ते सुद्धा हातभार लावतील। पण तुम्ही जसं माझ्याकडे आलात, आमच्या भगीरथ शिंदे साहेबांकडे गेलात, तसं तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे। तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला शाबासकी आहे, तुम्ही सत्कार केलेला आहे, पण आता रिटायर जरी होत असलात तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला रिटायर झालात तुम्ही नोकरीतून, सेवेतून, पण बाकी कामातून रिटायर आपल्याला होता येत नाही। आता साहेबांचं वय जे आहे ना 78 आहे, माझं 74 आहे, वायटीचं 74 आहे, पण आम्ही आपलं हे सर्व फिरत असतो। त्याच्यामुळे ते काय म्हणायचं, घाटी मामा आला, म्हटलं बोला घाटी मामा बोला, पण तो घाटी मामा त्यांना भारी पडला, तो घाटी मामा त्यांना भारी पडला। सगळ्यांचा खासदार झालो मी, एका रायगड जिल्ह्याचा बॅरिस्टर या अंतुले साहेब जे महाराष्ट्र मुख्यमंत्री होते, 3 वेळा खासदार होते, हेल्थ मिनिस्टर होते, त्यांना डायरेक्ट लोकसभेत मी निवडणुकीला उभा राहिलो। खरं तर मला पाहायला गेलात तर माझ्या एकही निवडणूक लढली नव्हती, आमदारकी नाही, बाकी तर नाहीच, ग्रामपंचायत पण लढलेलं नव्हतं। पण लोकांवर प्रेम केलं ना की लोक तुम्हाला जवळ करतात, तुम्हाला पुढे आणतात। आणि मला रायगड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघाचे मतदान असतं, तिथे निवडून दिलं। तर हे फक्त एकाच मुळे की आपण अडल्या नडव्याला मदत करतो, देवळाला शाळेला 5-10 हजार देतो, तुमच्याकडे 20 लाख नाही, मी सगळीकडे ते हजारामध्येच देतो। पण इथं हे तुम्हाला 20 लाख मिळायचं कारण तुम्ही आता सांगितलं, तुमची चिकाटी, जिद्द, तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला भगीरथ शिंदेचं पाठबळ, त्यांनी आपलं तुमच्याकरता संस्थेमध्ये की आमच्याकडे हे केलं, तर ते पाठबळ, कारण ते काम करतात, मला पटतंय की अण्णांचं काम हे करतात, त्यामुळे ते सांगतील तिथं आपण उडी मारली पाहिजे आहे। पण एक ध्यानात ठेवा, चेअरमन साहेब आणि मुख्याध्यापिका, तर तुम्ही सांगितलं आमच्याच्या मागे एकच शाळा नाहीये, 5च शाळा नाहीत, 10 शाळा नाहीत, 770 शाळा आपल्या रयतच्या आहेत, त्यातल्या कमीत कमी 100-200 शाळांमध्ये मला पोहोचायचं आहे। वर्षाला मी 10 शाळांमध्ये 15 शाळांपर्यंत पोहोचतो, म्हणजे कमीत कमी 10 किंवा 15 शाळांना मी मदत करतो। आणि मग तितकं करायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला 2-4 वर्षांनी दुसरी म्हणजे वर्षात करत आज सर्व शाळांना पोहोचावं लागतं आणि ते काम करताना आनंदानं करतो। माऊली म्हणजे ती माऊली आहे आपली, तिनं गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा मुलांच्या करता काय केलं, घाण ठेवायला दिलं। त्यामुळे अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे तो पुरस्कार मला सगळ्या पुरस्कारांपेक्षा
खासदारकीपेक्षा जास्त महत्वाचा वाटतो असं माझं मत आहे. त्यामुळेच मी घडलोय, त्यामुळेच मी पुढे चाललोय. मला वाटतं त्यांचे आशीर्वाद, स्वर्ग आई वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांचे आशीर्वाद हेच जास्त महत्वाचे आहेत. आणि त्या शिस्तीने बुद्धीचं आपण घडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सर्व करा. आपल्यावर काय पाय आली, काय नाही आलं, कुठं काय, कशा रीतीने काय हे राहिलं बाजूला. आणि तुम्ही धडपडताय अशा मुख्याध्यापिका मिळाल्या पाहिजे, असे चेअरमन पण चांगल्या रीतीने काम करतायत. आणि त्याच्यामुळे हीच दिशा आपण गावकऱ्यांनी सर्वांनी घेऊन पुढे जायला पाहिजे आहे. माझ्याकडे तुमच्या अपेक्षा असल्या की मला आणखीन बऱ्याचशा स्कूलना मदत करायची असते. इथं किती मी एकटा नाही, माझी बायको पण देते. परवा 22 तारखेला सातारा सत्कार आहे, शरद पवार साहेबांच्या हस्ते आहे सत्कार. पहिला सत्कार माझ्या मिसेसचा होणार आहे, शकुंतला ठाकूरचा. माझा नंतर होणार आहे. 3,91,00,000 या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये मला वाटते एक 2 वर्ष झाले, 2 वर्ष ना, 3,91,00,000 रुपये तिनं देणगी दिलेली आहे. 2,65,00,000 मी दिलेली आहे. तुमच्याकडे 20च पोहोचलेत, पण आमच्या दोघांची किती झाली बघा. आणि पोरांना 55 लाख दिले आहे परेश ठाकूरला. जे आता तिघांची मुदत बघायला सौदल्या संस्थेमध्ये तिथं सत्कार होणार आहे. पहिला माझ्या मिसेसचा, दुसरा माझा आणि तिसरा परेश ठाकूर माझ्या मुलाचा. म्हणजे अख्ख्या संस्थेमध्ये इतक्या याच्यामध्ये. कारण आम्हाला वाटतं आपल्या माझ्यापेक्षा 1000 लोकांचं उत्पन्न जास्त असेल, नाही अशातला भाग नाही. मला याची जाणीव आहे, कल्पना आहे. मी काय मोठा नवाब नाही, राजा नाही आणि कुणी नाही, किंवा अदानी अंबानी नाही. पण जे काही येते ना ते आपलं सर्वांचं आहे. अण्णांनी जे दिलंय ते एक घास, एक तीळ सुद्धा 4 लोकांनी खावा, एक घास, एक भाकरी आपण 4-10 लोकांनी खावी, अशा प्रकारचं असतं. तर ही वृत्ती घेऊन आम्ही चाललोय. त्यामुळे आपल्या लायब्ररीच्या दृष्टीने तुम्हाला जे काय लागेल ते मी तुम्हाला नक्की देईन. ते लायब्ररी सुचित करा, कारण त्याचा फायदा आपल्याला पुढे जास्त होणार आहे. वर्ग तर करायचेच आहेत. गावकरी आपल्याला, तुम्हाला आता माझं भाषण ऐकून ते जरा जास्त पुढे येतील मला वाटतं. तर मुळात साकोरे गावाला एक स्वातंत्र्य चळवळीपासून एक ऐतिहासिक म्हणा, राजकीय म्हणा, इतिहास राहिलेला आहे. खूप त्याग, समर्पण साकोरे गावचं राहिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून अण्णांनी जेव्हा संस्था स्थापन केली आणि 1961 साली जेव्हा हे विद्यालय स्थापन केलं, तेव्हा ग्रामस्थांनी ही गावठाणातली 5 एकर जागा दिली, स्वतःच्या खर्चाने इमारती बांधल्या. त्यामुळे गावकऱ्यांचं ते जे काही त्याग आहे संस्थेसाठी, मुलांसाठी, विद्यालयासाठी, ते कधीही विसरता येणार नाही. याची जाणीव रयत शिक्षण संस्थेला आणि ते काम करणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्यांना त्याची आहे. सारखा संस्थेत शिकला. कसा शिकला? अर्न अँड लर्न, कमवा आणि शिकवा. तिथेच नोकरीला लागला. तिथूनच मग उद्योगात थोडं थोडं करत आला. आणि असा विद्यार्थी की जो कमवा आणि शिकवा या योजनेला तो उद्योजक झाला, पण तो आईसारखं रयत शिक्षण संस्थेला विसरला नाही. त्यांनी आतापर्यंत 105 कोटी रुपये देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. ते देशात नाही, मी पुष्कळ वाचतो. अनेक अमेरिकेतले काही विद्यापीठाचं पण आहे, किती विद्यापीठं कशी उभी राहिली. पण कमावून शिकवा याच्यातून शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या संस्थेला एवढं योगदान देऊ शकतो हे कुठंच नाही ना सर. आणि मग हे जर असं असेल तर आपले 500-600 इथून शिक्षण घेऊन बाहेर पडले. त्यांनी थोडी थोडी जरी मदत केली, एक 10,000 5,000 तरी आपण पूर्ण करू शकतो. आपणही पाहिलं पाहिजे रमेश, नुसतं मागू नाही, उचित नाही. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, जगताप मॅडम मोबाईलवर बोलतायत, पण तुम्हाला बाकीच्या लोकांना पण सांगतो, संस्थेचं गेल्या 10-1 वर्षामध्ये, म्हणजे मी अकाउंट अँड फायनान्सचा चेअरमन झाल्यानंतर मी एक निर्णय घेतलाय की शाखा, आता जी मानसिकता आहे, ग्रामस्थ मदत करत नाही, अवस्था नाही, शाखांचे असे बांधकाम आहेत. आणि ह्या बांधकामांपेक्षाही आमच्या फार प्रकल्प आहेत. तुमच्याकडे पण 1-2 प्रकल्प चालू आहे. तर शाखा आर्थिकदृष्टीने सक्षम करायचा हे रयतचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि अकॅडमिक याच्यामध्ये राज्यात काय देशात नंबर 1 राहिली पाहिजे शाखा ज्ञानाच्या दृष्टीने, हे दुसरं उद्दिष्ट आहे. हे 2च तत्वावर चालले. गेली 10-1 वर्षापासून आम्ही त्यासाठी सगळं करतोय.
आपल्या सांगा की शाखा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतात. तुम्हाला त्या दृष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आता आलंय, म्हणजे 12 खोल्याच्या इतक्या छान झाल्या. तुम्ही आता गुरुकुल चालू आहे, गुरुकुल चालू आहे, मग तुम्हाला पैसे कशाला पाहिजे? संगणक चालू आहे, तुम्हाला फार पैसे यायला पाहिजे. माझ्या याच्याप्रमाणे जर 1000 विद्यार्थी असतील तर वर्षाला कमीत कमी तुम्ही 10 लाख रुपये प्लस मध्ये पाहिजे. ते बोलू आपण, ते कसं करायचं त्यासाठी माझ्याकडे या ना, मी तुमची शाळा घ्यायला तयार आहे. पैसे कसे उभे करायचे विद्यार्थ्यांकडून काय करायचं ते मला माहित आहे. पण शाखा तुम्हाला कल्पना नसेल, म्हणजे रयत काही पूर्वीची अवस्था राहिली नाही. रयत शिक्षण संस्था 1 पैसा सुद्धा शाखेतला घेत नाही. इथं बसलेत ठाकूर साहेब, वाशी कॉलेजकडे किती पैसे त्यांना विचारा. 40-45 कोटीच्या एफडीत एका कॉलेजकडे. 60 कोटी रुपयाची 7 मजली इमारत बांधायला घेतली. 1 पैसा संस्थेकडे मागत. कराड कॉलेज 70 कोटी रुपये डुकत. तेव्हा असं जर आम्ही शाखेकडे पैसे उद्या पवार साहेब आम्हाला म्हणाले की मला आज हा प्रकल्प सुरू करायचा, एखादा आर्टिफिशियल करायचाच येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये पाहिजे. आम्ही 2 तासामध्ये 200 कोटी रुपये देऊ शकतो, पण ते पैसे संस्थेकडे नाही. आणि आपला लौकिक काय हे अनेकदा आपलं माणसाला स्वतःला समजत नाही. साकोरा हे विद्यालय नांदगाव तालुक्यामध्ये सुनील आज नंबर 1ला आहे. फक्त एकच गोष्ट तिथे होती की इन्फ्रास्ट्रक्चर जशी ही इमारत नव्हती, आता ती इमारत पूर्ण झालेली. अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व बहुमूल्य असे विचार मांडले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इमारत बांधकामात ज्यांचे सर्वात मोठे योगदान आहे असे संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार श्री रामशेठजी ठाकूर साहेब यांनी वेळात वेळ काढून इमारत उद्घाटनास कार्यक्रमात उपस्थित लावली व अनमोल मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.